नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्याचं एक वेगळंच रूप आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. काव्या पाठसाठी आता देवी आईच्या मंदिरामध्ये आलेले आहे. हात जोडून देवी आईला विनंती करते की पाठला शुद्धीवरती येऊ दे. यापूर्वीसुद्धा एका व्यक्तीसाठी मी या मंदिरामध्ये आलेले होते की ज्याच्यावरती माझं मनापासून प्रेम होतं आणि त्याच्यासोबतच लग्न व्हावं या आशेने मी मंदिरामध्ये येऊन पंत्या लावल्या होत्या. असं म्हटल्यानंतर आता काव्याला पूर्वी घडलेले प्रसंग आठवू लागतात की जेव्हा आणि काव्या दोघंही मंदिरामध्ये येतात. काव्याची अशी इच्छा असते की 101 पंत्या या मंदिरामध्ये लावल्यानंतर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते. त्या पद्धतीने तिने जीवाला पंत्या आणायला सांगितलेले असतात, परंतु याने 50च पंत्या आणलेले असतात. काव्याला तो म्हणतो, अगं 100च असाव्या असं काही नाही आहे, माझ्या 50 आणि तुझ्या 50 आपण दोघंही मिळून आपल्या प्रेमासाठी, आपल्या सुखी संसारासाठी या पंत्या आहेत तेवढ्या लावूयात. त्या पद्धतीने दोघांनीही भावी आयुष्यासाठी 50 पंत्या देवी आईच्या मंदिरामध्ये लावलेल्या असतात. असा हा प्रसंग तिला आठवलेला